नमस्कार मंडळी. अक्षय तृतीया ही तिथी खास का आहे तर या दिवसाची अबुज मुहूर्तामध्ये गणना होते. एक असा मुहूर्त की या दिवशी पंचांग बघण्याची आवश्यकताच नसते. संपूर्ण वर्षात 4 अबुज मुहूर्त असतात. पहिला अबुज मुहूर्त नवरात्रीला असतो, नंतर अक्षय तृतीयेला, त्यानंतर दसरा व शेवटचा अबुज मुहूर्त दिवाळीत असतो. या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्याचे श्रेष्ठ परिणाम मिळतात. नवीन व्यवसाय, धंदा, नवीन नोकरी किंवा कोणतेही महत्त्वाचे काम या दिवशी प्रारंभ करू शकतो. नवीन वाहन घेणे, कोणतीही स्थावर मालमत्ता घेणे, दागिने घेणे, मौल्यवान वस्तू घेणे, नवनवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणे याचा परिणाम अत्यंत शुभ मिळतो. यश नक्की मिळते. या दिवशी गृहप्रवेश, भूमिपूजन, अन्नप्राशन सारखे विधी करावेत. शुभ कामे या दिवशी नक्की करावीत. या अक्षय तृतीया ही वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येते. 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयेला स्थिर लक्ष्मी योग बनतोय. आर्थिक क्षेत्रामुळे यामुळे प्रगती दर्शविते. या दिवशी केलेल्या मंगल कार्याला यश मिळतेच, समृद्धी मिळतेच. 30 एप्रिल 2025ला शुक्र आपल्या उच्च राशीत मीनेत विराजमान आहे. तसेच सूर्य मेष राशीत उच्च स्थानात आहे. तसेच चंद्रही आपल्या वृषभ राशीत उच्च झालेला आहे. वृषभ राशीमध्ये चंद्र आणि गुरुची युती याच दिवशी होत असल्याने गजकेसरी योगही तयार झालेला आहे. या दिवशी जप, तप आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला केलेल्या जपाचे, तपाचे आणि दानाचे पुण्य अक्षय असते, म्हणजेच त्याचा क्षय होत नाही. अक्षय तृतीया ही तिथी भक्ती, उपासना करण्यासाठी उत्तम तिथी मानली जाते. याच दिवशी सूर्यदेवाने पांडवांना अक्षय पात्राची भेट दिली होती. वनवासात असलेल्या पांडवांना दिलेले हे पात्र कधीच रिकामे होत नसे, म्हणून त्यांना वनवासात असूनही कधी उपाशी राहावे लागले नाही. म्हणून या दिवशी मातीच्या घड्याची, कलशाची, त्यामध्ये तांदूळ आणि त्यात थोडे पैसे, कॉइन्स, रुपये ठेवून भरलेल्या घड्याची पूजा करण्याची प्रथा आहे. रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांना परशुराम च्या स्वरूपात जे चिरंजीवी पुत्ररत्न मिळाले, त्यामुळे या तिथीला चिरंजीवी तिथी म्हणून संबोधले जाते. शिवशंकराने लक्ष्मीदेवी व कुबेर देवाला याच दिवशी देवांच्या खजिन्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिलेली आहे. जगन्नाथपुरी यात्रेला रथयात्रा जी असते तर अक्षय तृतीयेपासूनच सुरुवात होते या रथयात्रेची. याच तिथीपासून बद्रीनारायणचे दर्शन घेण्यासही सुरुवात होते. या दिवशी घरामध्ये छोटा का होईना होम किंवा छोटा यज्ञ करावा. थोडे आंब्याच्या फांद्या वगैरे त्यांचा उपयोग करून 11, 21 किंवा 1 माला मंत्र बोलून नंतर स्वाहा बोलून यज्ञात आहुती नक्की द्यावी. त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य लाभते. या दिवशी केलेल्या दानाला विशेष महत्त्व असते. या दिवशीच्या स्नानात गंगाजलाचा आवर्जून उपयोग करावा. तसेच संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे थोडे थोडे. नदींमध्ये किंवा तलावामध्ये, जर कुठल्याही नदीमध्ये किंवा तलावामध्ये स्नानाची आपल्याला सोय झाली तर या संधीचा नक्की उपयोग करावा. तसेच घरामध्ये शुभ ठिकाणी स्वस्तिक काढावे. वैशाख महिना भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे, म्हणून या दिवशी लक्ष्मी विष्णूची पूजा नक्की करावी. विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त यांचे पठण किंवा श्रवण करावे. घरात श्रीयंत्र असेल तर त्याची पूजा करावी. व जे जे लक्ष्मीला प्रिय आहे जसे की शंख, कवड्या, श्रीयंत्र यांची पंचोपचारे पूजा करावी. म्हणजे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. तसेच या दिवशी अक्षय पात्राचीही पूजा करावी व सुख, आनंद, समृद्धी यामुळे आपोआपच घरात टिकून राहणार. अक्षय तृतीयेला पूर्वजांसाठी, पितरांसाठी घराच्या दक्षिण दिशेला एक तांब्याभर पाणी नक्की अर्पण करावे. त्यामुळे पितृदोष राहत नाही. याच दिवशी श्री गणेशाच्या मदतीने महर्षी व्यासांनी महाभारत कथा लिहायला सुरुवात केली होती. तसेच गंगा नदीचा याच दिवशी पृथ्वीवर अवतरण झाले होते. गंगा दिवशी याच दिवशी आलेली होती. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानानंतर तुळशीची पाने तोडावीत व विष्णूच्या 1008 नावाच्या उच्चारानंतर ती विष्णूला वहावीत. यामुळे आपल्याला
मिळणारे पुण्य हे अक्षय राहील, ते टिकून राहील. अशा प्रकारे ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.